माननीय नितीन सुरवंशी सर हे आपल्या पुढे आपले वैचारिक विचार सादर करतील. एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. असं पाहिल्यासारखं वाटतं, स्वतंत्र पाहिजे. सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. पत्थर पूजने से अगर भगवान मिलता तो मैं सहारा पहाड़ पूज लूंगा. बाबासाहेबांचे प्रथम गुरु संत कबीर. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध. अस्पृश्यांसाठी पुण्यामध्ये पहिली शाळा काढणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मी प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. माझ्यापेक्षा फार वैचारिक लोक, साहित्यिक, कवी, अभंगे सर खरं तर कार्यक्रमाचे अध्यक्ष तेच असायला हवे होते. कारण की मी एवढा मोठा वक्ता नाहीये, वयाने पण त्यांच्यापेक्षा फार लहान आहे. पण वयाच्या 7व्या वर्गापासून जी माझ्या घरामध्ये चळवळ चालायची, माझे वडील आज इथे आहेत. मागच्या वर्षी मी माईकमध्ये पहिल्यांदा बोललो होतो. याच कार्यक्रमामध्ये अध्यक्ष म्हणून सागर भाऊंनी बोलवलं होतं. आज माझी जास्त वेळ नाहीये, तिसऱ्यांदा बोलतोय साहेब मी माईकामध्ये. आणि या विचार मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांना पण माझा क्रांतिकारी जय भीम. विषय आंबेडकरी चळवळ जिवंत आहे का असा कार्यक्रम ज्यावेळेस उभारण्याची वेळ आली होती, सहज गाडी चालवत होतो, सागर भाऊंची आठवण आली. कार्यक्रम मी तर ठेवू शकत नाहीये, मी बिझनेसमध्ये बिझी असतो. सागर भाऊंना म्हटलं हा विषय चांगला आहे का? सागर भाऊ म्हणले विषय खूप चांगला आहे, आपण हा कार्यक्रम लावूया आणि लवकरच लावूया. महिन्याच्या आतच सागर भाऊंनी हा कार्यक्रम आयोजित केला. फार आनंद झाला. बऱ्याच लोकांनी कांशीरामजी साहेबांचं पण सांगितलं. मी कधी नाव घेत नाही, माझ्या वडिलांनी कांशीरामजी साहेबांसाठी काम केलेलं आहे. मी अगदी जवळून अनुभवलंय. विचारधारा काय असते, सायकलवर फिरणं काय असतं, रुमालामध्ये घरातली भाकरी घेऊन जाऊन प्रचार आणि प्रसार करणं काय असतं हे फार जवळून अनुभवलं. आणि नेहमी माईकमध्ये बोलत असताना कार्यक्रमामध्ये असं वाटतं की आपण जरा कांशीराम साहेबांचे पण विचार सांगावेत. मी मागच्या वर्षी पण सांगितलं होतं, जेव्हा तुम्हाला जर बाबासाहेबांनंतर फोटो लावण्याची गरज पडत असेल तर मान्यवर कांशीराम साहेब यांचा फोटो जरूर लावला पाहिजे. कारण त्यांचं चळवळीमध्ये ते काम तसं आहे. 6 आता आंबेडकरी चळवळ जिवंत आहे का? सगळ्यांनी सांगितलं आहे, जिवंत आहे. आंबेडकरी चळवळ म्हणजे काय हाच मला मुळात प्रश्न पडतो की आंबेडकरी चळवळ म्हणजे आहे तरी काय. म्हणून हा कार्यक्रम आपण घेतला होता की आंबेडकरी चळवळ म्हणजे जेव्हा समाजाची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती सुधारणे आणि समाजामध्ये आर्थिक सक्षमीकरण घडवून आणणे म्हणजे आंबेडकरी चळवळ होय. आपल्याकडे सामाजिक पण सुधरत नाहीये, राजकीयता आपण दूरपर्यंत संबंध नाहीये आणि आर्थिकरित्या आपण खूपच कमजोर आहोत. म्हणून आपण उद्योग उभे करू शकत नाहीये. मगाशी साहेबांनी सांगितलं होता एक विषय, तो थोडा अपूर्ण होता, मी थोडं पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. कृपालानींचा विषय सांगितला होता की बाबासाहेब मंत्रिमंडळातून बाहेर पडत होते आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मैं आज बहुत खुश हूँ. कृपालानी म्हणत होते की क्यों अंबेडकर इतने क्यों खुश नजर आ रहे हो. तेव्हा अंबेडकर म्हणाले होते, मैंने अपने समाज के लिए एक मत का अधिकार दिया है और राजा चुनने का अधिकार आज रास्ते पर का भिखारी भी कर सकता है और महल का एक बड़ा रईस आदमी भी कर सकता है. तेव्हा कृपालानी म्हणाले होते की अंबेडकर बात तो सही है, आपने अच्छा किया है, आपने गरीबों को, पिछड़ों को, अस्पृश्य को, इन सारे लोगों को अधिकार दिया है, बट उन लोगों का मत का अधिकार हम खरीद लेंगे और उनको गुलाम बना लेंगे और उनके जीते हुए खरीदे हुए वोटों के आधार पर हम अपना राजा बनाएंगे और उनको गुलाम ही रखेंगे. ही परिस्थिती आज चालू आहे. बट साहेबांनी हा विषय सांगितला नव्हता, तो सांगतो आता की बाबासाहेब म्हणाले होते, कृपालानी ठीक है तू हमारे लोगों के वोट खरीदेगा, बात तो मानता हूं मैं, लेकिन जिस दिन हमारे समाज को उस वोट की कीमत का पता चलेगा उस दिन खरीदने वाला इतना भिखारी तेरे जैसा कोई पैदा नहीं होगा. हे बाबासाहेबांनी सांगितलं होतं. दुसरा विषय असा होता की तोही विषय मांडला, मला जे बोलायचं ते तुम्ही बोलून टाकलं होतं.
तर बाबासाहेबांना हरवलं होतं महाराष्ट्रातील. महाराष्ट्र के महान लोगों ने बाबा साहब को जीत के नहीं दिया. खंत है, कांशीराम साहेब म्हणतात नेहमी की महाराष्ट्र के महान लोग बाबा साहब की मूवमेंट के लिए बहुत सारे बेईमान लोग हैं. बाबा साहब की इतनी बड़ी बड़ी किताबें पढ़ते हैं, इनके पास 6 दिसंबर को जाते हैं और किताब ऐसा सर पे उठा के दिखाते हैं कि मैं बाबा साहब की इतनी किताबें खरीद के लेके घर पे जा रहा हूं, मैं कितना वैचारिक आदमी हूं. लेकिन मैंने बाबा साहब का एक ही किताब पढ़ा है, कांशीराम साहब म्हणतात की कास्ट ऑफ एनालाइज. वो किताब पढ़ता हूं और वो पढ़ने के बाद मुझे नींद नहीं आती है. मैं रात भर जागा हूं. मैंने अपना परिवार छोड़ा, मैंने शादी नहीं की, मैंने अपना बैंक में खाता नहीं खोला और मैं बाबा साहब की मूवमेंट के लिए आजीवन काम कर रहा हूं और चळवळ जिंदा रखने की काम मैं कर रहा हूं. ये कांशीराम साहेब म्हणतात. त्यानंतर साहेबांनी सांगितलं होतं बाबासाहेबांना हरवून दिलं. बाबासाहेबांना हरवून दिल्यानंतर जोगेंद्रनाथ मंडल म्हणतात बंगालचे कि बाबा साहब अम्बेडकर महाराष्ट्र का महार समाज आपको बर्दाश्त करने के लायक नहीं है, लेकिन हमारे बंगाल का मुसलमान आपको सर पे बिठाना चाहता है, आप बंगाल चले आओ. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर बंगालमध्ये जातात. जयसूर आणि खुलना आज ते डिवायडेशन झालं तेव्हाच झालं बाबासाहेब निवडून आल्याच्या नंतर. जेव्हा ते डिवायडेशन होतं, डिवायडेशन का केलं जातं, जेव्हा जोगेंद्रनाथ मंडल बाबासाहेबांना तिकडे घेऊन जातात, घेऊन गेल्याच्या नंतर बाबासाहेबांना भरघोस मताने निवडून आणतात लीडने. त्या ठिकाणचा मुसलमान समाज जयसूर आणि खुलना या मतदारसंघामधून बाबासाहेबांना निवडून दिलं जातं. आणि जसे वेळ येते की बाबासाहेबांना आता मंत्रिमंडळामध्ये जायचंय, अध्यक्ष व्हायचंय, त्यावेळेस तत्कालीन जे सरकार होतं ना, आपण म्हणतो ना आता काँग्रेसला आपण फारच मत दिलं पाहिजे, तो छळ जेव्हा त्यांनी केला होता ना, तो छळ बाबासाहेब ज्या मतदारसंघातून निवडून आले होते तो मतदारसंघ त्यांनी पाकिस्तानला जोडून टाकला होता. बाबासाहेबांना मायदेश पण उरला नाही, बाबासाहेब रहिवासी नाही राहिले. बाबासाहेब खंत व्यक्त करतात आणि चर्चिलकडे जातात की चर्चिल साहब अभी मुझे तो अपना माँ देश भी नहीं है, मैं यहाँ का रहवासी नहीं हूँ, अभी मैं बाहर का रहवासी बन गया हूँ, मेरा डिवाइडेशन हो गया है, अब मैं अपने हित के लिए, अपने समाज के लिए, अपने अधिकारों के लिए लोगों के कैसे लढूंगा. तेव्हा बाबासाहेब इंग्लंडला जातात. मॅकडोनाल्ड्स इंग्रज, त्या इंग्रजाकडे ती खंत व्यक्त करतात आणि ते इंग्रज सांगतात अंबेडकर आप जाओ, मैं वहाँ हमारे लोगों से बात करता हूँ और उन लोगों से भी बात करता हूँ. जेव्हा आंबेडकर त्या ठिकाणी जातात आणि भारतात मायदेशी परत येतात तेव्हा काँग्रेसला त्यांनी धमकावून सांगितलेलं असतं की अस्पृश्य समाजाचा माणूस जर तुमच्या मंत्रिमंडळामध्ये नसेल, त्याच्यामध्ये नसेल तर आम्ही तुम्हाला स्वतंत्र कदापि देणार नाही, मॅकडोनाल्ड्स म्हणतो. तेव्हा त्यांना नाविलाजाने त्यांच्यातील एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागतो आणि बाबासाहेबांना निवडून द्यावं लागतं आणि मसुदा समितीचा अध्यक्ष बनवावं लागतं. ही ताकद आपण आता म्हणतो ना, आपले विद्यार्थी पुढे जात नाहीयेत, आपले विद्यार्थी अभ्यास नाही करत साहेब, अभ्यास अजिबात करत नाहीत. बाबासाहेब रील्स बघतात, स्वतःला समाधानी करतात. आम्ही आमच्या सोयीचा आंबेडकरवाद निवडतो, आम्हाला सोयीचा कसा पडतो, गाणं पडलं की मला समाधान होतं, गाणं व्हीआयपी राहणं व्हीआयपी खाणं. छान आहे गाणं, आता ऐकलं होतं मी, बाबासाहेबांना दिलं बाबासाहेबांना. तुम्ही काय दिलं बाबासाहेबांना, हे त्यांनी दिलं हो, आपण काय देतो, आपण काहीच नाही देत. आपण आपल्या सोयीनुसार आंबेडकरवाद निवडतो आणि आपल्या सोयीनुसार आपल्याला कुठल्या कार्यकर्त्यांकडे जायचंय. आज मी ज्या मतदारसंघामधनं येतोय त्या मतदारसंघामध्ये एकाही नगरसेवकांनी कधीच आंबेडकर जयंतीचा बॅनर नाही लावलेला, मी बघितलंय स्वतः डोळ्यांनी. जातीवादावरती आपण आता मगाशी बोललो, जातीवाद आहे का. आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा आपण जर बौद्ध समाजामध्ये पूर्वीचे महार आत्ताचे बौद्ध या आपल्या लोकांवरती जन्मताच हा जातीचा शिक्का लागलेला असतो, ठपका. मागच्या वेळेस राष्ट्रपती रामनाथ कोविंद होते ना, नेहमी सांगितलं जायचं मीडियामध्ये अस्पृश्य दलित समाज का राष्ट्रपती रामनाथ कोविंद बनाया है बीजेपी ने, हे सांगितलं जायचं. कधी हे नाही तर सांगितलं की ब्राह्मण समाजाचा माणूस असो, वैश्य असो, क्षत्रिय असो, पण दलित आला कीच का. जसा भारताचा जो राष्ट्रपती आहे प्रथम नागरिक आहे, भारताचा प्रथम, आपण तर काहीच नाही त्यांच्या पुढे, शून्य आहोत. त्यांना जर हा ठपका लागू शकतो तर आपल्याला का नाही. तो मोडायचा असेल तर गो टू टॉप अँड चेंज इट. हिटलर म्हणाले उठले, हिटलरचं म्हणणं असं होतं, मी फॉलोवर नाहीये, की तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल तर तुम्ही त्यासाठी टॉपवर जा,
आणि ती बदलण्याचा प्रयत्न करा. तिथे मग जातीचा फरक पडत नाही, रंगाचा फरक पडत नाही, ना वेशाचा फरक पडतो, ना स्त्री असेल पुरुष असेल कशाचाही फरक पडत नाही. मला जातीवरून कोणी हिनवत नाही साहेब, सगळे झुकवतो मी, कोणी येऊ द्या, कलेक्टर असला तरी झुकून टाकतो मी. जातीवरून मला हिनवलं जात नाही, कारण आपल्याला वैचारिकरित्या स्वतःमध्ये बदलाव करावा लागेल. आपण वैचारिक नाही, आपल्याकडे भाषण करते, साहेबांनी सांगितलं भाषण करते भरपूर आहे. लोकांकडून टाळ्या वाजवून घ्यायच्या, लोकांकडून वाहवा करून घ्यायची, माईक मध्ये 2-4 शब्द बोलायचे, लोकांना संभ्रमित करायचं, आणि उद्देश काय असतो तर चळवळीला माघार आणायचं. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, जर चळवळीचा रथ तुम्हाला पुढे नेता येत नसेल तर तो मागे आणण्याचं सुद्धा काम तुम्ही करू नका. आपण काय करतो, समाजामध्ये चळवळ जिवंत आहे, समाजामध्ये नक्कीच जिवंत आहे. पण 81च्या कॅडर कॅम्प मध्ये कांशीराम साहेबांनी म्हटलं होतं की आंबेडकरी चळवळी जिवंत आहे का मला पुनर्जीवित करावी लागेल. तर त्यांचं म्हणणं असतं, बिंग मुवमेंट इज रिव्ह्यू और सर्वाइव्ह. मग मला ही चळवळ जर बंद असेल तर पुनर्जीवित करावी लागेल, आणि पुनर्जीवित करावी लागेल तर ही किती काळ टिकेल, आपली लोक ही टिकवतील का, आणि टिकवण्यासाठी मग आपल्याला प्रयत्न काय करावे लागतील. प्रत्येक माणूस स्वतःच्या सोयीचा आंबेडकरवाद तयार करतो, स्वतःच्या पोट्या पाण्यासाठी भांडतो, स्वतःच्या पोटाचा विचार करतो, पण कुणी समाजाचा विचार करणारा खरा नेता आज तक दिसत नाहीये. आणि जी कांशीराम साहेबांची जी मुवमेंट बंद पडली ना, त्याचं कारणही तुम्ही सांगितलं की मायावतीजींना ती मुवमेंट पुढे नेता आली नाही. कारण बहुजन समाज पार्टीमध्ये कोणत्याही पक्षाचा माणूस जर गेला असेल, कुठलाही असेल, आजही माझ्या बाबांचे मित्र मला फोन करतात मुस्लिम समाजाचे, जय भीमच बोलतात. हा बहुजन समाज पार्टीचा नारा होता की जोही माणूस पार्टीमध्ये जॉईन होईल तो जय भीमच बोलेल. असं कुठल्या पक्षात आहे का? नाही. का जय भीम बोलेल? जय भीम म्हणजे काय जातीचा नारा नाहीये, जय भीम हा विचारधारेचा नारा आहे, जय भीम हा सक्सेसचा नारा आहे. तुम्ही जय भीम करताय म्हणजे समानतेचं प्रतीक आहे जय भीम म्हणजे, हे समजणं गरजेचं आहे. आणि आपण आपल्याच लोकांना खरा आंबेडकरवाद माहिती नाहीये तर बाकीच्यांना सांगणं तर दूरची गोष्ट आहे. बीएसपीची लोक सांगायची, चांभारांसोबत दिवस बसायची, माझी आई सकाळी 4 वाजता उठून स्वयंपाक करायची, 20 ते 25 लोकांचं कॅडर कॅम्पच्या लोकांना जेवण असायचं आमच्या घरून. मी तेव्हा छोटा होतो, 7वी-8वी मध्ये शाळेमध्ये असायचो मॉर्निंगला. माझ्यासाठी टिफिन राहायचा नाही त्या काळामध्ये, की त्यांचं कॅडर कॅम्प असायचे आणि मी अटेंड करायचो 7व्या-8व्या वर्गामध्ये. आता सागर भाऊंनी मला काल परवा सांगितलं की हा कोण वैचारिक मुलगा आहे का तरुण, याचं कधी भाषण वगैरे नाही ऐकलं. मी लोकांपर्यंत भाषण देण्यासाठी गेलोच नाही कधी, कारण मला असं वाटतं की हे भाषण करून याचा उपयोग काय होणार आहे, आपली दिशा काय. आपल्याला दिशाच माहिती नसेल तर नुसते भाषण ठोकून उपयोग काय होणार आहे. आपल्या लोकांना दिशा नाहीये, दिशा देण्यासाठी नेतृत्व नाहीये, नेतृत्वासाठी कोण पुढे आला तर तो विकला जातो, 4 पैशाला बैमान होतो. विकला जाण्याचं कारण असं आहे की उपाशी पोटी हा एक समाज बैमान असतो, हे बाबासाहेबांनी सांगितलं होतं. ते आपण आता युट्यूबवर सगळीकडे बघतो, पण आपण त्याच्यावरती विचार करत नाही, कधी केलाही जात नाही. भैयालाल बोतमांगेचं ओव्हाळ साहेबांनी सांगितलं, भैयालाल बोतमांगे साहेब मरण पावले, त्यांना न्याय अजिबात मिळाला नाही, मरून गेल्यानंतरही न्याय मिळाला नाही. असं भैयालाल बोतमांगेंसोबत लढा दिला, नागपूरमध्ये शेवटी राहिले. त्यांनी हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट सगळं गाठलं, पण त्यांना न्याय मिळाला नाही. न्याय न मिळण्याचं कारण एक असं आहे की सत्तेमध्ये तुमचं सरकार नाहीये, आणि तुमचं सरकार आणायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल की ते कांशीराम साहेबांचा नारा होता, नोट लेकर वोट बेचना बेटी बेचे समान आहे. मग आपण त्यावेळेस विचार केला पाहिजे की आपला व्यक्ती कोण आहे. पण मला नाही वाटत आता तुम्हाला पर्याय म्हणून कोण आहे. आता मला बाळासाहेब आंबेडकर दिसतात, हल्ली खूप चांगलं काम चालू आहे बाळासाहेबांचं. आणि आपण बाबासाहेबांचं घराणं म्हणून, मी पक्षात काम नाही करत, वंचित आघाडीचं पण नाही करत, पण नेतृत्व म्हणून आणि बाबासाहेबांचे नातू म्हणून आपण त्यांच्याबद्दल विचार करणं फार गरजेचं आहे. आणि बाळासाहेब आता जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांना ऍटलिस्ट आपण खासदार बनून संसदेमध्ये आपले विषय लढण्यासाठी पाहिजे, कारण दुसरा नेता नाहीये. कोथरूडमध्ये प्रकरण झालं, मी वंचित आघाडीचा नाहीये, हा मॅडम तुम्हाला सांगतोय, तुम्ही पदाधिकारी आहात, वंचित आघाडीचा नाही, माझं काही घेणं देणं नाहीये पक्षाशी, मी कुठल्या सामाजिक संघटनेचा नाहीये, पण मी आंबेडकरवादी विचाराचा मुलगा आहे.
आणि माझ्या बाबांनी मला जे शिकवलंय ते मी आयुष्यभर जपणारच आहे, त्यामध्ये कुठलीही खंत व्यक्त होणार नाही. शेवटी आपल्याला काय करावं लागेल की आंबेडकरी चळवळ जर पुढे न्यायची असेल, सागर भाऊ सारखे तरुण असतील किंवा अभंग साहेबांसारखे असतील, ओवाळ साहेबांसारखी लोक असतील, यांच्या माध्यमातून आपल्याला चळवळ ही मजबूत करावी लागेल. आणि याच्यामध्ये चमचे कोण आहेत हे शोधणं फार गरजेचं आहे की अशी चळवळ चालवत असताना तुम्हाला चमचे लोक भरपूर भेटतील की चमचेगिरी करायची, दुसऱ्याकडून पैसे आणायचे, सागर भाऊ तुला थोडं पुढे नेतो, 2 लाख घे, गप्पा बस, निवडणूक लढवू नको, असे चमचे शोधून काढणं आणि सोयीचा आंबेडकरवाद चालवणारी लोक शोधणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत असं होणार नाही तोपर्यंत आंबेडकरवादी चळवळ ही मीही म्हणतो पुनर्जीवित होणार नाही. साहेब म्हणले ना ऑक्सिजनवर आहे, मी म्हणतो पुनर्जीवित होणार नाही. जेव्हा कांशीरामजी साहेब म्हणतात मी आंबेडकराईट रिव्ह्यू अँड सर्वाईव्ह, तर आंबेडकरवादी चळवळ ही अस्तित्वात आहे का? त्यांचं म्हणणं होतं नाहीये आणि आपल्याला जिवंत करायची आहे. एक परसराम ज्ञानी नावाचा माणूस कोणी ऐकलाय का? इथं बसले त्यांनी, तुम्ही ऐकलाय का साहेब? परसराम ज्ञानी नावाचा एक माणूस होता. बाबासाहेब 6 डिसेंबर 1956 साली बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण होतं आणि महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर शीख समाजाचा माणूस होता परसराम ज्ञानी. जबलपूर पंजाब येथे नोकरीला असतात कांशीराम साहेब आणि ते दोघे जण. नोकरीला असताना बाबासाहेबांचं निधन होतं आणि परसराम ज्ञानी हे कंपनीमध्ये नोकरीला सुद्धा जात नाही. त्या दिवशी दुःख होतं त्यांना कि यार अपना नेता मर गया है और मैं काम नहीं करना चाहता, मुझे काम करने का कोई मूड नहीं है. ते दिवसभर जेवतही नाहीत आणि ते रात्री उठतात, 12 वाजता फेऱ्या मारत असतात रूम बाहेर सिगरेट ओढत. फेऱ्या मारत असताना कांशीराम साहेब विचारतात, अरे परसराम क्या हुआ, तू इतना क्यों बेचैन नजर आ रहा है? तेव्हा परसराम ज्ञानी म्हणतात, अरे कांशीराम, हमारे समाज का एक बहुत बड़ा नेता मर गया है, अब समाज का काम कौन करेगा, समाज को दिशा कौन देगा, समाज की मूवमेंट कौन चलाएगा? तो मैं कहता हूं कि मैं आगे आऊंगा, मैं अपने समाज का काम करूंगा. जेव्हा परशुराम ज्ञानी म्हणतात मैं अपने समाज का काम करूंगा, तो काशीराम मैं अपने बीवी को छोड़ देता हूं, मैं नौकरी छोड़ देता हूं और मैं समाज के काम के लिए जुड़ता हूं, तो समाज की मूवमेंट मैं खुद चलाऊंगा. तेव्हा काशीराम साहेब त्यांना खूप समजवतात, परशुराम ऐसा मत कर, बीवी को मत छोड़ दे, मूवमेंट का काम कर, मैं मना नहीं करूंगा लेकिन बीवी को नहीं छोड़ना है. तेव्हा परशुराम म्हणतो ठीक है, मैं आपकी बात मानने के लिए तैयार हूं, मैं बीवी को तलाक नहीं देता हूं. बायकोला तलाक द्यायची नाही, कांशीराम साहेबाचं ऐकतं. तर कांशीराम साहेब म्हणतात की ठीक है, तू समाज के लिए काम कर, मैं तुझे हर महीने मनी ऑर्डर करूंगा, तुझे पैसा भेज दूंगा और तेरा घर उस पे चलेगा. काही दिवसानंतर मनी ऑर्डर चालू असते. परशुराम ज्ञानी त्यांना एक वचन देतात की ठीक है काशीराम, मैं समाज का काम करूंगा लेकिन बीवी को भी नहीं छोड़ूंगा, तू कह रहा है तो मैं ये बात मानता हूं, लेकिन मैं अपनी संतान कभी पैदा नहीं करूंगा, ये मेरा वचन है, ये तुझे मानना पड़ेगा. तेव्हा परशुराम ज्ञानी कधीच स्वतःला मूल होऊ देत नाही. काही काळ त्यांचं कार्य असंच चालू राहतं. कांशीराम साहेबांची मनी ऑर्डर त्यांना मिळत असते आणि एक दिवस त्यांना परशुराम ज्ञानीची एक तार मिळते आणि त्या तारमध्ये लिहिलं होतं की काशीराम साहब, मुझे मनीवादी लोगों ने बहुत मारा है, बहुत पीटा है और मैं अभी अस्पताल में हूँ, मुझे बहुत मार लगा है. बस एवढी मनी ऑर्डर सुद्धा त्या तार सोबत रिटर्न पाठवलेली असते आणि परशुराम ज्ञानी यांचा अंत झालेला असतो, मृत्यू झालेला असतो. आणि त्यांच्याकडून आदर्श घेऊनच कांशीराम साहेब आपल्या मुवमेंटचं काम पुढे चालवतात आणि 1981च्या कॅडर कॅम्प मध्ये कांशीराम साहेब म्हणतात कि मैंने शादी ना करने का अगर किसी से सीखा है तो परशुराम ज्ञानी जी से सीखा है कि उन्होंने शादी की थी लेकिन बीवी को छोड़ना चाहते थे. मैंने तो शादी भी नहीं की थी, तो मैंने सोचा कि मैं अपनी मूवमेंट को आगे चलाऊंगा, मैं शादी नहीं करूंगा, मैं अपना कोई बैंक का अकाउंट नहीं खोलूंगा, मैं अपने लिए घर नहीं बनाऊंगा. एकदा एका कार्यक्रमामध्ये कांशीराम साहेबांच्या आई येतात. त्यांच्या आईला सुद्धा त्यांचा प्रश्न असतो, अरे बुड्ढी तू अभी तक मरी नहीं है. म्हणजे काय माणूस असेल. आपण तर आपला बाप येणार म्हटलं तर आपल्या सभेतून लगेच पळून जातो. आंबेडकरवादाची चळवळ चालवत असताना
सर्वप्रथम आंबेडकर समजणं गरजेचं आहे, फुले समजणं गरजेचं आहे, कांशीराम साहेब समजणे गरजेचं आहे, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांचा इतिहास असा आहे की गंगाराम कांबळे नावाच्या माणसाला कोल्हापूरमध्ये चहाचा स्टॉल टाकून देतात शाहू महाराज. हे माहिती असेल बऱ्याच लोकांना. आणि तो मातंग समाजाचा कांबळे असतो म्हणून त्यांच्या चहाच्या स्टॉलवर कोणी चहा पिण्यासाठी जात नसे. एक दिवस सवारी शाहू महाराजांची त्या रस्त्याने जात असते आणि शाहू महाराज म्हणतात, केवढे गंगाराम कैसे चल रहा है तेरा? तो म्हणतो, साहेब कोणीच येत नाही, राजे कोणीच येत नाही आमच्या टपरीवर. सगळ्यांना थांबवतो आणि म्हणतो, आजपासून या सगळ्यांनी तुझ्या टपरीवर आलं पाहिजे. कुणीच जर नाही आलं तर यांचा सगळ्यांचा पगार कट करेल आणि यांना घरी पाठवेल. तेव्हापासून सगळी लोक कांबळेंच्या स्टॉलवर चहा प्यायला जात होती आणि तेव्हापासून त्यांचा व्यवसाय अगदी जोरात चालू होता. हे शाहू महाराजांचं नातं आहे. आणि आपण जातीचा लेबल लावून, जातीचा ठपका लावून उच्च वर्णीयांच्या समाजामध्ये काय आहे, 5 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र. आपण अतिशूद्र नीच. आपल्याला जे दलित म्हटलं जातं ना, दलित म्हटलं की मला फार चिड येते. काय लेबल नाहीये का, ब्रँड नाहीये दलित म्हणून? दलित म्हणण्याचा ब्रँड आहे का हो? बोलता म्हणा ना तुम्ही. काय कोणी जर कॅटेगरीनुसार बोलतं, हा एससीचा आहे बरं का, हा. बऱ्याच ठिकाणी मी मित्रांसोबत कधी कुठे गेलो ना, भाऊ नितीन भाऊ एससीचा आहे बरं का, तू काही बाबासाहेबांबद्दल बोलशील, असं बोललं जातं. मग मी त्यांना सांगतो मी काय आहे ते. तेव्हा ते त्या मधल्यालाच बाजूला करतात आणि माझ्यासोबत गळ्यात हात घालून बसतात ती लोक. नॉलेज महत्वाचं आहे. तुम्ही शिकला नाही तर नॉलेज नाही मिळणार. त्यांच्यापेक्षा उच्च दाखवायचं असेल तर शिक्षण महत्वाचं आहे. शिक्षण घेतलं तर नोकरी जरूर लागेल, 100% लागेल. नोकरी लागली तर पैसा येईल, पैसा आला तर आपण त्यांना विकत घेऊ, ते आपल्याला विकत नाही घेणार. आपल्याला त्यांना विकत घेण्याची ताकद बनवावी लागेल. पण आपण आहे त्या जाग्यावरती बसतो. गावागावामध्ये प्रचार प्रत्येक लोक. मला तर म्हणायचं, आंबेडकरवाद म्हणजे का भांडवलशाही चालू केली आहे का? भाषण करायचं, ठोकायचं, बाबासाहेबाच्या नावाने जोर जोरात भाषणं द्यायचे, जयंतीला दारू पिऊन उड्या मारायच्या, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा म्हणायचं. आणि मग शेवटी काय रिझल्ट, व्हॉट इज आउटपुट? त्यातून निघणारा रिझल्ट काय असतो? तर रिझल्ट काहीच नसतो. पुन्हा झोपलेलो असतो, पुन्हा 6 डिसेंबरची वाट बघतो, तिकडे जातो, फुकटचं खातो, रिटर्न येतो, नो रिझल्ट. काहीच रिझल्ट नाहीये. म्हणून म्हणायचे लोक, कांशीराम साहेब, मुझे बाबा साहब को महाराष्ट्र के महान लोगों ने बर्दाश्त नहीं किया, तो मैं यूपी में लेकर जा रहा हूँ. यूपी मध्ये तुम्ही गेलात ना, आंबेडकर नगर पण आहे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर नाव बदललं. उस्मानाबादचं काय केलं भाऊ? धाराशिव. मग जवळच होतं ना मुंबई. चैत्यभूमी नाही करता आलं ना? का नाही करता आलं? काय करणार आहे असं समाज? यांचा एक खासदार नाहीये, यांचा आमदार नाहीये, यांना नेताच नाहीये, यांचा प्रश्न उपस्थित करणारा व्यक्ती नाहीये, आणि असेल कुणी तर तो खंबीर नाहीये, दबाव गटाचा नाहीये. कांशीराम साहेब दबाव गटाचे होते. बीजेपीचं सरकार पाडलं होतं साहेब कांशीराम साहेबांनी. त्यांनी सांगितलं होतं अटल बिहारींनी की अरे कांशीराम साहब मैं आपको हेलीकॉप्टर भेज रहा हूं, जरा आप आ जाओ ना. तेव्हा कांशीराम साहब म्हणले, मुझे मेरा खुद का है, मैं खुद के हेलीकॉप्टर से वहां पे आऊंगा, लेकिन मैं आऊंगा तो मुझे प्रधानमंत्री बनाना पडेगा, तो ही आऊंगा. तर देशामध्ये पहिला आंबेडकरवादी प्रधानमंत्री राहिला असता, पण यांना हजम नाही झालं. म्हणजे जातीवाद अजूनही आहे आणि तो कायम राहणार आहे. तो बदलायचा असेल तर तुम्हाला सत्तेत यावं लागेल, तुम्हाला टॉपवर जावं लागेल. शिंदेशाही घराणा बघा, मी भेटलो मागे उत्कर्ष शिंदेला भेटायला गेलो होतो. त्याने हाच प्रश्न केला की जातीवाद आहे भाऊ, नितीन भाऊ जातीवाद नक्की आहे, पण तू माझा कार्यक्रम बघतोस, प्रत्येक कार्यक्रमामध्ये आदर्श शिंदे बाबासाहेबांचं एकतरी गाणं म्हणतोस का नाही? मी म्हटलं हा म्हणतो, कारण त्यांना आमच्याशिवाय पर्याय नाहीये म्हणतो. मग आपण पण असं बोलू ना की माझ्याशिवाय पर्यायच नसला पाहिजे. बाळासाहेब आंबेडकर आहेत ना, नो ऑप्शन, कोणीच नाही दुसरं, पर्यायच नसला पाहिजे लोकांना. अशी परिस्थिती, अशी स्थिती समाज नक्की तयार करू शकतो. माझा खूप खूप गाढ विश्वास आहे समाजावरती. पण जी लोक आहेत ना भाषण करत फिरतात जोर जोरात गळा फाडून, त्या लोकांवर माझा 1%ही विश्वास नाहीये की ते खरंच मनाभावातून तळमळीने उपाशीपोटी समाजासाठी काम करत असतील. म्हणून जेव्हा ते नेते सुधारतील
ते स्वतःचे विचार मजबूत करतील आणि समाजासाठी खरंच त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण होईल, त्यावेळेस या देशामध्ये सत्ता नक्की आपली असेल. कारण युपी बघितलं, बिहार, सगळीकडे समाज खूप आहे बाबासाहेबांना मानणारा, आणि बाबासाहेबांचा जन्म ज्या महाराष्ट्रामध्ये झालाय त्या महाराष्ट्रामध्ये तर मुख्यमंत्री नक्की हवाय. का नाही हो? आपण विकले जातो ना बाटली पारी. आमच्याकडे साहेब विकायचा विषयच नाहीये. आमच्या भागात एकदा या खरीदने वाले तो हम बताते हैं कितना चाहिए, तू हम बोलेंगे वहां वोट डाल. तू आम्ही म्हणाल तिथं मतदान टाक, तुला किती पाहिजे. ही परिस्थिती आम्ही निर्माण केली आहे. आणि त्यांना म्हणताना पण असं भीती वाटते की यार बौद्ध समाजाचा माणूस आहे, म्हणायचं का नाही म्हणायचं. आमच्या गावात 5 कोटीचं बौद्ध विहार बांधलंय, पावती बुक छापलेलं नाहीये, कोणाकडनं देणगी घेतली नाही. आमच्या गावचा आमदार म्हणत होता की मी देतो तुम्हाला पैसे. आमची लोक म्हणले नाही, 100 गावांचाच बौद्धवाडा आहे, 1 रुपयाचं देणगी नाहीये कोणाकडनं घेतलेली. 100 लोकांनी 40 वर्षापासून पैसे जमा करत आले, त्याचे 5 ते 10 कोटीचा फंड जमा झाला आणि 2 एकर मराठा समाजाच्याच माणसाची जमीन विकत घेतली आम्ही गावामध्ये. गावाला लागून होती, तो म्हणला यांना द्यायची नाही. आमची लोक म्हणले हा देत नसेल तर रात्री झेंडा लावू, पण इथेच विहार बनवायचं आपल्याला. ही ताकद लोकांमध्ये होती. पैसा पण देत होतो, जर तसंही देत नसेल तर झेंडा लावू, बघू आपण काय करायचं. ते 2 एकर जमीन आहे साहेब गावाला लागून. आणि महाराष्ट्रामध्ये असं बौद्ध विहार नाही. मी अभंग साहेबांना दाखवलं मगाशी. ही ताकद पैदा करणं गरजेचं आहे. मी 7वी-8व्या वर्गात फिरत असताना 20-25 सायकल असायच्या, कांशीराम साहेबांचा आदर्श घेऊन माझे बाबा फिरायचे. हिंगोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सीट खासदारकीची बहुजन समाज पार्टीने पाडली होती. ती महाराष्ट्रामधली पहिली गोष्ट होती. तशी ताकद संपलीये, चळवळच बंद झाली. चळवळ म्हणजे काय होतं, कुठेतरी बलात्कार झाला, अत्याचार झाला की चळवळ जागे होते. जयंतीमध्ये कुणाला तरी मारलं, चळवळ जागे होते. चळवळ काय असते, टेंभुर्णीमध्ये पोचीराम कांबळे नावाचा माणूस होऊन गेला. पोचीराम कांबळेंना जयंती का साजरी केली म्हणून टेंभुर्णी या गावामध्ये जिवंत जाळलं होतं. आणि जाळत असताना विचारलं होतं जातीयवादी समाजकंटकांनी की तू आता जयभीम बोलणार का. तो म्हणला मरेल पण मी जयभीमच बोलेल. ही चळवळ होती, ती आत्ताशी जिवंत आहे का. आपल्या घरावर कोणी दगड फेकायला आलं तर आपली चळवळ जागेवर बंद होते. नको बाबा उद्यापासून हे काम नको, काही कामाचं नाही, आपलं घर बायको लेकरू बस, यामध्ये मी सुखी राहतो. पण तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं होतं की चळवळीसाठी हा फुल टाइमर माणूस हवा आहे. म्हणून त्यांनी भिक्खू संघाची स्थापना केली होती. फुल टाइमर माणूस हा भिक्खू संघ आहे. भिक्खू संघांना कुणाकडनं भीक मागायचं नाही, भिक्षा मागायची नाहीये. दिलं ते घ्यायचं, सांगितलं ते ऐकायचं आणि स्वतःच्या घरी नाही राहायचं आणि अहोरात्र समाजासाठी काम करायचं. हे भिक्खू संघाचं काम आहे. आणि त्यासाठी फुल टाइमर म्हणून भिक्खू संघ तयार केला. आणि भिक्खू संघाचं काम पुढे अजून राजा सम्राट अशोकांनी केलं. स्वतःच्या पोटची 2 मुलं त्यांनी महेंद्र आणि संघमित्रा समाजासाठी दान करून दिली, कसलाही विचार न करता. आज आपण एक पूर्व 12 वाजेपर्यंत समाज कार्यात गेलं तर लगेच बापाचा फोन जातो, बाळा कुठे लवकर ये. असं नाहीये. हा, पण खरंच समाजाचं काम मुलगा करतो का, मुलगा तो कर्तबगार आहे का, बुद्धिजीवी वर्ग आहे का. कारण बुद्धिजीवी जर असेल तर बुद्धिजीवी वर्ग हा शिक्षित बनतो, सुशिक्षित होतो आणि तो नेतृत्व करू शकतो. बाबासाहेब म्हणतात मग बुद्धिजीवी वर्ग समाजात तयार करायचा असेल तर युवकांना प्राधान्य दिलं पाहिजे. आणि समाजामध्ये असे 25,000 युवक जर तयार झाले तर देश हा बौद्धमय होण्याशिवाय कोणी रोखू शकत नाही. आणि आपला झेंडा, आपले सरकार, आपले अस्तित्व हे टिकवायचं असेल तर चळवळ पुनर्जीवित करावी लागेल. आणि ही चळवळ पुनर्जीवित करण्यासाठी तुम्हा माझं आणि समाजातील लोकांचं काम गरजेचं आहे की आपल्याला ओळखता आलं पाहिजे की हा खरा आंबेडकरवादी कोण आणि आंबेडकरवादाचं ढोंग करणारा व्यक्ती कोण आहे हे ओळखणं फार गरजेचं आहे. एवढं बोलतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. खरंच सर